हॅलो अँड वेलकम टू पाईस किचन. तर आज आपण करूया मेथीचे पराठे. स्टफ पराठे नाही आहेत, क्विक येट हेल्दी रेसिपी आहे. सो त्यासाठी मी घेतली आहे इथे मोठी मेथी एक जुडी. त्याला तोडून धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. एक छोटा चमचा ओवा असा क्रश करून हातावरती चोळून घालायचा ह्याच्यामध्ये. एक मोठा कांदा 7 मिरच्या मी बारीक चिरून घातलेला आहे. त्यासोबतच मीठ, हळद, गरम मसाला आणि हिंग घातलेला आहे. हे व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. गरम मसाले तुम्ही अजून ह्याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकताय. हे व्यवस्थित मिक्स करायचं कारण नाही तर कुठेतरी मसाला किंवा मीठ असं राहून जाईल म्हणून. आणि त्याच्यानंतर इथे पीठ मिक्स करायचं आहे. पिठाचा रेशिओ तांदूळ नाचणीचं पीठ 2-2 स्पून्स आहे आणि चण्याचं पीठ हाफ कप आहे. त्यासोबतच गव्हाचं पीठ 1 कप घेतलं आहे. ते सगळं पीठ मी घालत नाही, आधी मी थोडंच घालणार, थोडं ठेवणार आहे, मळून बघणार आहे. इन केस मला वाटलं पीठ पातळ झालं आहे तरच ते मी यूज करणार आहे. 2 चमचे तेल घालून ह्याला मळून घ्यायचं आहे. मळून म्हणजे आता आपल्याला हे फक्त पीठ लावून ठेवायचं आहे कारण ह्याला थोडा वेळ ठेवायला लागतं, 1-10 मिनटं ठेवा. मीठ आणि कांद्यामुळे ह्याला पाणी सुटतं, हे बघा. कारण आपण ह्याच्यात ॲडिशनल पाणी घालणार नाही आहे, ह्याचंच पाणी जे सुटतं त्याच्यातच आपल्याला मळायचं आहे. तिंबायचं नाही ह्याला, फक्त एकत्रित करून घ्यायचं आहे. बाइंड व्हायला पाहिजे सगळं हे. थोडंसं तेलाचा हात घेऊन ह्याला आता गोळे पाडून घ्यायचे आहे. आता ह्या पिठाला जास्त वेळ ठेवू नका कारण तुम्ही ठेवलात तर ह्याला कांदा आणि मिठामुळे हे पातळ होत जाईल, पाणी सुटत जातं. हे करून लगेचच तुम्ही हे पराठे करून घेऊ शकताय. आता ह्याला सुक्कं पीठ लावून आपण चपात्या लाटतो आणि भाजतो तसंच करून घ्यायचं आहे. तुम्हाला हे जर ठेवायचं आहे तर हे कच्चे तुम्ही करून ठेवा आणि फ्रीजमध्ये एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवलं तर आरामात 4 दिवस ते राहतात. जेव्हा पाहिजे असेल तेव्हा हे काढून मग तुम्ही त्याला थोडंसं तेल किंवा तूप लावून भाजून घेऊ शकताय. ह्याचं बरोबर कॉम्बिनेशनमध्ये चुंदा खूप छान लागतो, दही किंवा लोणचं पण चालतं. तर हे पराठे जे मेथीचे केले आहेत असेच मी माझ्या चॅनलवरती शेपूचे पराठे पण केले आहेत, ते पण जाऊन बघा, तुम्हाला तेही आवडतील. ही रेसिपी बघण्यासाठी थँक्यू. माझे इतर रेसिपीज बघायला माझ्या चॅनलला व्हिजिट करा आणि माझे रेसिपीज आवडले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.